नमस्कार. जनगणना 2026-27 यामध्ये प्रगणकामार्फत जनगणना HLO ॲप कसे वापरायचे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. एक जनगणना HLO ॲप स्टेप बाय स्टेप प्रोसेस. तर याची पहिली पायरी आहे ट्रेनिंगच्या अगोदर ईमेल किंवा SMS मधून ID आणि पासवर्ड हा प्रत्येक प्रगणकाला मिळणार आहे. यानंतर आपला मोबाईल जो आहे तो मोबाईल कमीत कमी 4 GB रॅम असणारा असावा. ॲप अगोदरच डाउनलोड करून घेऊ नका. स्टेप 2 ट्रेनिंग दरम्यान आपणाला HLO ॲप डाउनलोड करायला सांगितले जाईल. यानंतर डमी ID आपल्याला सराव करता येईल. खालील गोष्टी शिकवल्या जातील. यामध्ये पहिलं लॉग इन कसे करायचे, फॉर्म कसा भरायचा, सेव्ह आणि सबमिट कसे करायचे याविषयीची माहिती देण्यात येईल. स्टेप 3 आहे फर्स्ट लॉग इन. महत्त्वाचा टप्पा आहे. ऑफिशियल ID आणि पासवर्ड टाकून आपणाला पहिल्यांदा लॉग इन करता येईल. यानंतर भाषा निवडा हा पर्याय आपल्यासमोर येईल आणि महत्त्वाची बाब म्हणजे एकदा निवडलेली भाषा ही आपल्याला बदलता येत नाही. त्यामुळे भाषा ही व्यवस्थितच निवडावी. यानंतर OTP व्हेरीफाय करा. स्टेप 4 एरिया HLB चेक. यानंतर तुम्हाला तुमचा एरिया HLB दिसेल. मॅपमध्ये लोकेशन व्हेरीफाय करा. तुमचा एरियामध्ये असणारी घरे आपल्याला या ठिकाणी कन्फर्म करायची आहेत. 5वी पायरी आहे फील्ड व्हिजिट सुरू करा. यामध्ये प्रत्येक घरासाठी घरासमोर जा, स्वतःची ओळख द्या. मी जनगणना कर्मचारी आहे. त्यानंतर 6वी पायरी आहे बिल्डिंग डिटेल्स भरा. यामध्ये घर क्रमांक, इमारतीचा प्रकार, वापरामध्ये 2 प्रकार आहेत, एक रेसिडेन्शियल आणि दुसरा कमर्शियल. यानंतर माहिती आपणाला सेव्ह करायची आहे. त्यानंतर 7वी पायरी हाऊस होल्ड डिटेल्स. यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंबामध्ये असणारी सदस्य संख्या, पाणी, वीज, शौचालय माहिती भरून आपणाला डाटा सेव्ह करायचा आहे. 8वा प्रकार आहे यामध्ये फॅसिलिटीज क्वेश्चन आहेत. यामध्ये पाण्याची सुविधा आहे, टॉयलेट आहे, इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट आणि आपणाला योग्य पदावरती पर्याय निवडून जायचं आहे. 9वी पायरी आहे डाटा सेव्ह अँड सिंक. यामध्ये प्रत्येक घरानंतर हा डाटा सेव्ह करून आपल्याला जर आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट असेल तर लगेच सिंक करा, नाहीतर नंतर सिंक करा. 10वी पायरी आहे स्टेप 10 नेक्स्ट हाऊस रिपीट. सर्व घरे पूर्ण होईपर्यंत रिपीट करा. 11वा प्रश्न आहे डेली काम पूर्ण केल्यानंतर ॲप ओपन करा. पेंडिंग डाटा सिंक करा आणि डेली प्रोग्रेस चेक करा. यानंतर 12वी पायरी आहे सुपरवायझर चेक. सुपरवायझर तुमचा डाटा चेक करेल. यामध्ये चुका असल्यास पुन्हा करेक्शन करा आणि आपली माहिती
सबमिट करा. धन्यवाद.